जय जय राम कृष्ण
Come on,
भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जयांची किलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं बलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जरा कर्णमुळी सांगवाली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी शेवटली घडी बुडतान लगे वेळ साधावा तो काळ जवळी आला तुका म्हणे चिंती कुळीची देवता तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य आणि संत मान्य कलशस्थानी असणारे पंचम वेदाचे करते वैराग्याचं मूर्तिमंत दर्शनार्था श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार कडव्याचा अभंग आपण मौजे पांडोडी या गावामध्ये ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण असणार होत आहे त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक आदरांजली असणारी समर्पित व्हावी या उद्देशाने भगवत नामचिंतनाचा कार्यक्रम आमचे हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज उमरीकर यांनी हा कार्यक्रम माझ्याकडे असताना दिला ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण होत आहे कैलासवासी भागुबाई बाळकृष्ण पाबळ यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांचे असणारे पतिराज कैलासवासी बाळकृष्ण दगडू पाबळ या अगोदर असणारे गेलेले आहे आणि म्हणून या दोन्हीच्या पुण्यस्मरणार्थ हा भगवत चिंतनाचा कार्यक्रम आयोजन आणि नियोजन केलेलं आहे त्यांचे चिरंजीव आहे रोहिदासराव उत्तमराव आणि संजयराव हे असणारे तीन असणारे चिरंजीव आहे त्यांची सुकन्या आहे शिलाबाई जावई आहे मच्छिंद्र पाटील तांबे सुना नातू नाती पंतो असा मोठा पाबळ परिवार आहे आणि म्हणून वैकुंठवासी भागुबाई बाळकृष्ण पाबळ यांचं प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमाला आमंत्रित केलेली सर्व असणारी गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादक विनेकरी चोपदार भजनी मंडळ पानोडी ओझर उमरी आश्वी या कार्यक्रमासाठी आवर्जून आमंत्रित केलेले गायनाचार्य हरिभक्तीपरायण शिवनाथ महाराज हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज मगर मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज नागरी हर्षद महाराज ताजने परिसरातील सर्व भजनी मंडळी महाराज मंडळी हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज उंबरकर हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज उंबरकर आणि हरिभक्तीपरायण नारायण महाराज थोरात हरिभक्तीपरायण शांतारामजी महाराज जोरी जोरी त्याचप्रमाणे हा आवाज कोणाचा हा साऊंड सिस्टीम बाबासाहेबराव थोरात पाटील यांची साऊंड सर्व्हिस असणारी आहे आणि म्हणून असा हा
कार्यक्रम सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन केलेलं आहे। जरा थंडी जास्त असल्यामुळं आपण थोडासा उशिरा कार्यक्रम आता सुरू केला, नंतर या वेळापर्यंत कार्यक्रम भैरवीला सुरू झाला असता। पण थंडी आहे, येणारी सर्व पाहुणे मंडळी टू व्हीलरवर आहे, मोटरसायकलीवर, आणि म्हणून येतानी गारटली। इथं आल्यानंतर थोडस उन्हात बसले की गरम झाली, आणि म्हणून एवढा मोठा मंडप दिला तरी माणसं बाहेर बसलेली, याचा अर्थ थंडी, म्हणून तिथं बसले तरी चालतील। मी काही आग्रह करीत नाही पुढे या म्हणून, पण आपल्या मंडपाचे पैसे फिटले पाहिजेत म्हणून मंडपामध्ये बसायचं सांगायचं त्यांना। पण आता बसलेले आहे तिथंच बसा, मागचे येतील ती पुढे बसतील। म्हणून या ठिकाणी आपण चिंतनासाठी निवडलेला असणारा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव असणारा व्यक्त करत असतात। तुकोबारायचं वाङ्मय आपण जर बघितलं तर जेवढी ग्रंथ मध्ये 4,500 असणारे अभंग आहे, ती उचलली जीभ लावली टाळूला असं नाहीये, तर ती पूर्ण अभंग जेवढी आहे तेवढे अनुभवजन्य ज्ञानातले असणारे अभंग आहेत। या जीवनामध्ये जो जो अनुभव आला, मग तो व्यावहारिक जीवनातला असेल, पारमार्थिक जीवनातला असेल, व्यापार जीवनातला असेल, शेती जीवनातला असेल, भजन जीवनातील असेल, अध्यात्मातील असेल, हा प्रत्येक असणारा सगळा अनुभव असणारा तुकोबारायांनी तेवढ्या काळामध्ये असणारा लिहून ठेवलेला आहे। आणि म्हणून या मानवाच्या जीवनामध्ये असणारी एक क्रांती आहे। मानवाचं जीवन म्हणजे एक संघर्ष आहे, मानवाचं जीवन म्हणजे असणारे एक युद्ध आहे जीवनामध्ये। या जीवनामध्ये येन केन प्रकारेन असणारं युद्धच करावं लागतं। तुम्हाला आम्हाला रात्रंदिवस असणारं चिंतन चालू आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोंबल्यात घ्यावं लागतात, म्हणजे ही युद्ध आहे, रात्रंदिवस आहेत। संसाराने माणूस म्हातारा होत नाही, या चिंतनाने म्हातारा होतो। कोणतं चिंतन? या संसाराचं चिंतन करत असतो माणूस। हो, एका माणसाचं असणार एक गोदरेज कपाट मोठं भरलेलं होतं पैशाने। एक साधू महात्मा असणारे आले, सांगितलं सावकार मला एक 5 रुपये असणारे दान द्या। त्यांनी सांगितलं 5 रुपये दान देणार नाही दादा, मी कसं कसं कमवलं, काय काय कमवलं, आणि तू 5 रुपये मागतोस, तो लागलं तर मी असणारी 1 आना देईल। त्यावेळेस आना होता, 1 आना देईल तुला। त्याने सांगितलं आना कशाला देता, एवढे सावकार असताना तुमच्याजवळ पैसे नाही का? पैसे नाही का म्हणलेला राग आला, त्यांनी कपट उघडलं, हे थप्पी लागलेली होती तिथं। त्यावेळेस 2,000च्या नोटा नव्हत्या, आता अलीकडे निघले, म्हणून थप्पी लागेल होती। तर पैसा त्या काळचा जो असेल ते पाहिल्यानंतर आता सांगितलं सावकार एवढा पैसा कशासाठी जमा केला? त्या सावकाराने सांगितलं पंतूला पुरला पाहिजे, माझ्या पंतूला। अरे पंतूची चिंता करण्यापेक्षा तुझी चिंता करणं, तू आता तुझं काय आहे? तू नुसता पैसे कमावण्याच्या याच्यामध्ये तू शरीराकडे पाहिना, झोपेकडे पाहिना, खाण्याकडे पाहिना, पिण्याकडे पाहिना, विश्रांतीकडे पाहिना, काही काही ओ रात्रंदिवस खटपट खटपट करिता अवघा गेला वेळ, राम नाम म्हणता तुझी बसली दात खीळ। महाराज म्हणतात एवढा असताना कुठाना हो, मुलं आहे, मुलांचं प्रारब्ध त्यांनी आणलेलं आहे, तुम्ही काही करा, त्यांचं प्रारब्ध बलवत्ता असेल तर ते शिकतच नाही, पण त्यांचं प्रारब्ध जर उज्ज्वल असेल तर आई वडिलांचं सुद्धा मार्गदर्शन नको त्यांना, ते त्यांच्या पायावर उभं राहतात। म्हणून चिंता करतो, कशाची करतो चिंता? ओ चिंतन करत नाही, चिंतन केलं की समाधान मिळतं, आणि चिंता केली की समाधान बिघडतं माणसाचं। चिंता चिता समख्याता बिंदु मात्रेण विशेष्यते, चिंता दहते सजीवम
चिता दहते निर्जीवम. चिता एकदा जाळते माणसाला, पण त्या चिता शब्दावर टिंब जर दिलं तर चिंता होत. चिता चिंता समख्याता. शास्त्रकार सांगतात चिता आणि चिंता हे सारखे शब्द आहे, पण एकावर त्याच्यावर अनुस्वार जर दिला तर ते चिंता होत, आणि त्याचा अनुस्वार काढून घेतला की चिता होत. चिता एकदाच जाळते मेल्यावर, पण चिंता रात्रंदिवस जिवंतपणीच जाळत असते. जिवंतपणी असणारी जाळत असते. म्हणून चिंता करावी का चिंतन करावं? चिंता नाही करायची. हो, एवढा नरदेह प्राप्त झाला, एवढं ज्ञान प्राप्त झालं, हो, मग चिंता करण्याचं काय कारण आहे? चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रूपता. नामचिंतनामध्ये समाधान मिळेल, नामस्मरणामध्ये आरोग्य मिळेल, नामस्मरणामध्ये लक्ष्मी मिळेल, नामस्मरणामध्ये लक्ष्मीचा पती मिळेल, सगळंच असणारं मिळेल. म्हणून नामस्मरण हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. कलौ नास्ते व हरी कीर्तनात. कलियुगातलं हे हरी कीर्तन सर्वांमध्ये श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन. श्रेष्ठ असणारं साधन या संतांनी निवडून असणारं काढलेलं आहे. मग नामस्मरण करायचं म्हणजे हे देवा का सगळं सोडून आणि नुसतं नामस्मरण करत बसावं का, असा एखादा प्रश्न विचारील आपल्याला. नाही नाही नाही, हे सोडण्याचं काय कारण आहे? हे धरायचं पण नाही, पण सोडायचं पण नाही. प्रपंचामध्ये जपी तपी असणारी हे ऋषीमुनी होऊन गेली. यांनी सुद्धा असणारा संसार हाताळला, पण ते संसारामध्ये राहिले, पण संसार त्यांच्यात येऊ दिला नाही. हो, पहा, काही काही माणसं असणार प्रपंचात राहतात, प्रपंच त्यांच्यात नाही, त्यांच्यात नामस्मरण आहे. काही काही माणसं परमार्थात राहतात, पण सगळा संसारात भरलेला आहे आत. म्हणून संसारी असावे, आसोनी नसावी. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे, आसोनी नसावे, संसारी आसोनी नसावे,
असावी आसोनी नसावी भजन करावी वेळोवेळा संसारामध्ये राहा। या संतांची उदाहरणं आपण जर पाहिले, एकनाथ महाराज होऊन गेले श्री क्षेत्र पैठणला, किती जहागिरी होती त्यांची। आजही 1,500 एकर जमीन संस्थांची आहे। एकनाथ महाराजांची जहागिरी होती। त्या काळामध्ये एकनाथ महाराजाकडे जहागिरी आलेली होती, ती जहागीरदार असणारी होती त्या काळामध्ये। आणि मग 1,500 एकर जमीन त्यांच्याकडे असणारी आजही आहे, पहिली असणारी होती। आणि त्या परिसरातला असणारा सगळा व्यवहार, घेण्या देण्याचा व्यवहार असणारा नाथबाबा सावकारकी करायचे। नाथबाबा काय करायचं, घेणे देण्याचा व्यवहार करायचे। सोनं गहाण ठेवायचे, त्याच्या मोबदल्यामध्ये पैसा द्यायचे, परत तो पैसा आला का त्यांचं सोनं वापस देऊन टाकायचे। असं दिवसभर कितीतरी कारभार व्हायचं त्यांचं। सकाळी नाथबाबांची बैठक बसण्याची जी बैठक आहे ती जर झाडून जोडून काढली झाडणारा ना, तर नक्की 1 ते 1.25 तोळा सोनं त्याला केरामध्ये सापडत होत। कशामध्ये? केरामध्ये ती नाथबाबांची व्यवहार करायची खोली, तो जो हॉल होता त्याच्यामध्ये 1 ते 1.25 तोळा सोनं झाडणाऱ्याला सापडायचं। म्हणजे व्यवहार होत असेल किती दिवसभर। ओ त्या काळामध्ये अगदी 500 ग्रॅम 600 ग्रॅम 700 ग्रॅम सोन्याचा असणारा व्यवहार व्हायचा। म्हणजे पाऊण किलो पर्यंत 1 किलो पर्यंत तो व्यवहार देणं घेणं असणारा व्हायचं। नाथबाबांच्या जीवनामध्ये एवढा व्यवहार होता, एवढी शेती सांभाळून, घर सांभाळून, गाव सांभाळून, आणि परत परमात्मा सांभाळला तीन। 36 वर्ष, 12 वर्ष गंगेचं पाणी आणण्याचं काम केलं, 12 वर्ष चंदन उगळण्याचं काम केलं, 12 वर्ष वस्त्र गंगा तीरी धूत असे, 12 वर्ष भगवंताचे वस्त्र धुण्याचं श्रीखंड्या या नामाने भगवंताने काम केलं। पहा एवढा मोठा अधिकार आहे। आपला संसार कुठं ताटी लावायचा, कुठं वटकन लावायचं तिथं। एवढा प्रपंच नाही तर इतका ताट होतो, इतका ताट होतो, एवढा रूस होतो। हो, भाऊ बोलायचा बंद, इति भाऊ बंद। भावाला भाऊ बोलत नाही, चुलत्याला पुतण्या बोलत नाही असणार। अरे आहे कोणत्या गमिटीमध्ये एक दिवस फुटबॉल फुटून जाईल पटकन गेला। आया वैसा गया कमल मुख राम भजन को, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, नाग जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। महाराज वर्णन करतात, अरे खाल्लं पिल्लं मजा केली असणारा वैर ठेवलं, मग जो या नरदेहामध्ये आल्यानंतर वैर भावाने राहतो त्याला स्पेशल जन्म आहे पुढच्या वेळेस कुत्र्याचा। कुत्री एकमेकाला जर भेटले तर आगतम स्वागतम सुस्वागतम आहे का? कुत्री जर एकमेकाला भेटले तर आगतम स्वागतम आहे का? नाही नाही नाही। मग त्यांचं स्वागत म्हणजे एकमेकावर असे तुटून पडत येते। बरं, या कुत्र्याने त्या कुत्र्याचं काही केलं नाही, त्या कुत्र्याने ह्या कुत्र्याचं काही केलं नाही। हो, मी एका महात्म्याला विचारलं, म्हणलं महात्माजी हे का बरं एवढं वैर काय यांचं? त्यांनी सांगितलं मागच्या जन्मामध्ये ही माणसं होती आणि मनुष्य देह मिळून सुद्धा एकमेकाशी वैर साधलं यांनी। आम्ही तर त्याच्या संग बोलतच नाही, आम्ही तर त्याच्या लग्नात जातच नाही, नाही गेला तर त्याचं राहीन का लग्न?
नको जवळणार. अरे पण वैर धरण्याचं हे असणारे शरीर नाही, हे वैर संपवण्याचं शरीर आहे. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत. हो, एकमेकाशी गोड असताना बोलायचं. काही काही माणसं असताना गोड बोलून 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 आयुष्य संपलं, मरून जाते. सगळी माणसं असणारी रडतात त्यांच्यासाठी की किती चांगला असणारा माणूस होता, किती गोड बोलत होता, सगळ्याशी लहान थोराशी चांगला असणारा होता. हळहळ हळहळ हळ करतात सगळी माणसं. याच्यावरून समजायचं तो फार असणारा सज्जन माणूस असणार. बरं झालं वा, गावाची पिढा गेली वा, असं ज्यावेळेस माणसं म्हणायला लागली त्यावेळेस ही वक्त होत. वक्त गावात सोयीनं राहिलं नाही, घरात सोयीनं राहिलं नाही, तालुक्यात सोयीनं राहिलं नाही, सोयऱ्या धारेकडे सुद्धा सोयीनं नाही राहिलं. म्हणून माणसाच्या मुखातून हे शब्द निघतात, बरं झालं वक्त गेलं बघ, गावाची पिढा गेली. असं म्हणून जगावं का? असं म्हणून जगू नये. असं म्हणून जगावं चांगलं असणार आहे. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. मरणेची सरे एका मरणेची सरी. मृत्यू तर सगळ्यांना तर आहे. आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. पाहता पाहता आपला नंबर जवळ जवळ जवळ. एकदम म्हणा वाटत नाही ना आपल्याला, आणि म्हणून जवळ जवळ आलाच असणार. इंटिमेशन आहे म्हणून मृत्यू येणार आहे तुमच्या आमच्या सर्वांना. घडी घडी काळ घडी 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 काळ घडी 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 काळ वाटयाची पाही, अजूनही किती आहे अवकाश. पैसे घेणाराला तारखेचं ध्यान नाही राहत. करा पैसे घेणाराला तारखेचं ध्यान नाही राहत, पैसे देणारा दररोज रजिस्टर उचकीत राहतो. कोणाची किती तारीख आहे, हॅलो कोणाची किती तारीख आहे, कोणाची किती तारीख आहे, कोणाची किती तारीख आहे, हो किती दिवस राहिले यांचे पैसे, यांच्याकडे पैसे घ्यायचे, किती दिवस राहिले यांच्याकडे पैसे घ्यायचे. म्हणजे घेणारा देणारा जो आहे तो दररोज लिस्ट पाहत राहतो. तसं या ठिकाणी तुमची आमची दररोज लिस्ट तपासल्या जाते. दररोज लिस्ट तपासली जाते. आपल्याला जर ध्यान नाही ज्ञान नाही त्याच, आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे, मृत्यूचा विसर आहे.
मग दररोज मारुतीचं दर्शन घेतलं नाही चालन, पण स्मशानभूमीमध्ये जाऊन स्मशानभूमीचं दर्शन घ्यायचं. कशाच दर्शन घ्यायचं? स्मशानभूमीचं दर्शन घ्यायचं. याचा अर्थ आपल्याला त्या मृत्यूची आठवण होईल, आणि मृत्यूची आठवण एक दिवस आपल्याला इथं गवऱ्यामध्ये जाळायचं आहे. आणि म्हणून तो असा नीट रस्त्यानं चालेल, वाकडं तिकडं चालणार नाही. त्याचं जे चालणं आहे ते वाकडं तिकडं असताना राहणार नाही, तो नीट असताना रस्त्यानं चालेल. म्हणून स्मशानभूमीचं दर्शन घ्यायचं दररोज असताना. म्हणजेच मनुष्य असणारा जो आहे, हो, मनुष्य जीवनामध्ये मृत्यू हा अटळ आहे, पण त्याचं स्मरण आपण करत नाही. मृत्यूचं नाव सुद्धा नको वाटतं आम्हाला. आगामर हा बोलन सहाती आणि मिलियावरी रडती. ज्ञानोबराय सांगतात, मर शब्द सहन होत नाही माणसाला. कल्पना करा, चैत्र वैशाखाचे दिवस आहे, रख रख ऊन पडलेलं आहे, सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना उन्हाळ्याच्या. अलीकडलं मुलगन पलीकडलं मुलग, पलीकडून चाळ एक आणि अलीकडून चाळ. इकडे एक मुलगा आणि तिकडे एक मुलगा रस्त्यात खेळतोय. खेडेगावामध्ये रस्त्यामध्ये खेळतो, रस्त्यामध्ये फोपाटा आहे आणि त्या फोपाट्यात खेळतोय. ऊन म्हणतो मी, रख रख ऊन पडलेलं आहे. इकडल्या मुलाच्या आईनं पाहिलं, सांगितलं, श्याम उन्हात नको मारू, सावलीत मार. मर शब्दच आहे ना, पण आईच्या डिक्शनरीतला शब्द वेगळा आहे. उन्हात नको मरू, सावलीमध्ये जग. त्या मर शब्दाचा अर्थ आहे जग. त्यांनी सांगितलं, श्याम बघ बर. मग श्यामला नाही ऊन लागत का? त्याची आई कुठं बोलवती त्याला? हिने सांगितलं, त्याला मरू दे तिकडं, तू ये इकडं. त्याला मरू दे म्हटल्यानंतर ती दळण कळीत होती, गवनिशीत होती. तिनं ऐकलं, त्याला मरू दे तिकडं. तिनं कमराला पदर खोसला. नाव शांताबाई होत. भांडल्या बिगरत करमत नाही अशी होती ती. कमराला पदर खोसला, दाना दानाचा लिनीच्या संग भांडायला लागली. का ग माया पोराला मर म्हणती? 7 पोरी नंतर 8वा या. हो, 8वा असणारा मुलगा आहे 7 मुलीच्या नंतर, आणि माझ्या मुलाला अभद्र शब्द वापरतेस. अर्थातच मर म्हणल्यानं कोणी मरत असतं का? पण नाही, मर शब्द सहन होत नाही. मग मृत्यू सहन होईल का तुम आम्हाला? मृत्यूसाठी कोणी सत्यनारायण केला का? मृत्यूसाठी कीर्तन ठेवलं का? मृत्यू आम्हाला यावा म्हणून तर अन्नदान ठेवलं का? नाही 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 नाही. हो, मेल्यानंतर मुलं बाळ करतील ना करतील ते वेगळी, पण जिवंत असताना आपला दावा करता येतो. शास्त्र आहे त्याला, शास्त्र आहे त्याला. आपला दशक्रिया विधी आपल्या हाताने करता येतो. आपलं उत्तर कार्य आपल्याला आपल्या हाताने करता येतं. त्याला शास्त्र आहे. निर्णय सिंधू ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख असणारा आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मर शब्द सहन होत नाही. मृत्यू कशाला सहन होईल तर आम्हाला? म्हणून ती मृत्यू नकोय आमच्या जीवनामध्ये, आणि म्हणून आपण गोळ्या बंद करायच्या नाही. आमचे हरिभक्तीपरायण दोंडी भाऊ आणि यांचीच बहीण दिलेली इथं, नाही का? यांची बहीण असणारी, ह्या जे आपण ज्यांचं वर्ष श्राद्ध करतो त्यांच्या त्या बहीण आहेत, नाही का? 3 त्या बहिणीची असताना मुलं आहेत. असा हा परिवार आहे. आणि म्हणून मग अशी बसता बसता सहज त्यांना म्हणलं, साखर बीपी आहे की तुम्हाला? ते म्हणे होती बाला, गोळ्या चालू होते म्हणे, पण बंद केले. मी म्हणला बंद नका करू, आम्हाला हिनं वाजायला बरी. भारुड सम्राट येते, भारुड दाना करते असतात. हो, परत 2 टारले आहेत त्यांना, म्हणजे 2 अर्धांगी. टारल्या म्हणजे 2 अर्धांगी, 2 अर्धांगी त्यांच्या. आणि म्हणून असा परिवार आहे चांगला. ते त्यांनी भजन केलं, आणि त्या भजनाचा परिपाक म्हणजे आपला मुलगा सुद्धा
कीर्तनकार असताना बनवला. हरिभक्तीपरायण जगन महाराज ही कीर्तन प्रवचनकार गायनाचार्य असणारी झाली. हो, सगळे माणसाची ओढ सगळी असणारी आहेत. माझा मुलगा फौजदार झाला पाहिजे, माझा मुलगा बॅरिस्टर झाला पाहिजे, माझा मुलगा PSI झाला पाहिजे, माझा मुलगा काय असेल ते असताना एवढा मोठा साहेब झाला पाहिजे. तो साहेब झाला की बापाला बाप म्हणायची सुद्धा लाज वाटत त्याला साहेब झाल्यानंतर. म्हणून मुलाला तर कीर्तन प्रवचनकार गायनाचार्य भजनी करा. भजनी करत नाही माणसं, ते म्हणते नाही उगा हे भिकर धंदा आहे म्हणते. आता भिकर धंदा आहे का? किती करोडोपतीची अवलाद असली तरी त्याच्या पाय पडणार नाही लोक, पडतात का? कीर्तनकार एखादा साधा जरी असला आणि प्रवचनकार आमच्या बाळू महाराजासारखे असले, ते आताच प्रवचन करून आले अश्विला, बाळू बाळासाहेब महाराजासारखे जरी असले तर लोक पाय पडतात ना त्यांचे. हो, मग करोडोपती असला तरी त्याच्या पाय पडत नाही. पण प्रवचन कीर्तन या संतांची वचनामृत जगाला देणारा छोटासा जरी असणारा महाराज असेल तरी लोक त्याचं दर्शन असणारा घेतात. म्हणजे फार मोठी असणारी डिग्री आहे. कीर्तनकार साहेब तरी माजी होतो. एकदा शिक्षक रिटायर झाले नाही का सर, शिक्षक एकदा रिटायर झाले तर ते माजी होते. कीर्तनकार कधी माजी झाला का? त्यांनी पळड्या जरी कीर्तन केलं लोळून तर तो माजी नाही होत ना, तो आजीच राहतो. प्रवचनकार कीर्तनकार हे माजी नाही होत, ते आजीच राहतात. सर्व्हिस वाले किती मोठा जरी साहेब झाला तर तो रिटायर झाला का सेवा निवृत्त झाला म्हणजे तो माजी झाला. कारखान्याचे संचालक, माजी डायरेक्टर, माजी संचालक. ओ, सोसायटीचे चेअरमन, माजी चेअरमन, माजी चेअरमन असणारे म्हणतात त्या. पण माजी कीर्तनकार असं कोणी म्हणलं का? वयोवृद्ध कीर्तनकार म्हणतील, हे वयोवृद्ध आहे, पण माजी शब्द लागला जात नाही त्यांना. म्हणून मुलाला जन्म असणारा दिला तर आपल्या असणाऱ्या संत वाङ्मयाकडे असणारा येणारा मुलगा असावा. तो कीर्तन करायला असावा, भजन करणारा असावा, मृदंग वाजवणारा असावा. हो, एक मुलगा या संप्रदायाला दिला पाहिजे, एक मुलगा देशाची सेवा करण्यासाठी दिला पाहिजे, एक मुलगा ग्रामपंचायतसाठी दिला पाहिजे. हो, म्हणजे 2-4 तरी मुलं पाहिजे माणसाला. एकानं जरी जीव लावला नाही तर दुसऱ्याकडे जाता येईल, दुसऱ्याला जीव नाही लावलं तर तिसऱ्याकडे जाता येईल ना. हो, लाजक आजक होईना ते 6 महिने तरी सांभाळतील ना. एका ठिकाणी मी म्हणलं या आई बापाचं कसं काय नियोजन जेवण खावणं? ते म्हणे 6 महिने. म्हणलं माझ्याकडे पाठवून द्या, मी 12 महिने सांभाळी. मला माणूसच लागतो म्हणलं संस्थानावर, संस्थान सांभाळायला माणूस पाहू राहिलो मी, पण भेटानच. आपले दोन्ही भाऊ झाले त्या लायकीचे, पण ते सोडी. हो, एक मंडळी इथं राहू दे घरी आणि एक मंडळी तिकडे आणली तरी चालेल, तुमचं तुमचे करून खा जा तुम्ही. पण ते म्हणे नाही, अजून नातीचं लग्न राहिलं ना. विनोदाचा भाग सोडा. एक तुम्हाला फ्रेश होण्यासाठी थोडस असताना फवारा केला. सध्या ढगड येत होता, मावा आला, घासावर मावा आला होता, गव्हावर सुद्धा मावा आला होता. आणि मग त्याच्यासाठी टाटाच्या रोगरची फवारणी केली की तो मावा नष्ट होतो. विनोदाचा भाग सोडा. या ठिकाणी उत्तम नरदेह पाया प्राणी उसी का हित कछु करले सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करली. येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि म्हणून या देहामध्ये सर्व काही होता येत. नर करणी करे सो नरका नारायण बन जाय. याच देहामध्ये मृत्यूवर विजय मिळवता येतो. याच देहामध्ये जन्म मृत्यूचं जे रहाट गाडगं आहे
त्याला ब्रेक करता येतं, त्याला संपवता असणार येतं. आणि म्हणून हा नरदेह किती श्रेष्ठ असणार आहे. तुकोबर आहे दिग्दर्शन असणार करतात की दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. सुंदर सामग्री असणारी दिलेली आहे, सुंदर नरदेह दिलेला आहे. त्या नरदेहामध्ये स्टडी करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. हो, प्रपंच करत असताना प्रपंचाचाही अभ्यास आहे, व्यापार करत असताना व्यापाराचा अभ्यास आहे. हो, शिक्षक व्हायचं असेल तर उद्या काय शिकवायचं आहे, हो त्याचं चिंतन करून यावं लागतं शिक्षक लोकांना. गायनाचार्य आहे, आता असा असा अभंग महाराजांनी घेतलेला आहे, याला कशी कशी चाल बसत. परवा दिवशी अभंग लांबलचक होता थोडासा आणि ती चाल असणारी जी होती खूप झाली. त्यांना म्हणलं ही चाल बसत नाही दादा, दुसरी चाल काढा. ती म्हणे मला एवढीच येते. बरं आहे का ते चालीवाले म्हणे मला एवढीच चाल येते. एवढी चाल येते मग कशाला काय. मग ते म्हणे तुम्हीच काढा. मग म्हणलं मग मीच म्हणतो ना. साधला पर्वकाळ नीलांतरीचा मळ देव प्राप्त केला. अदृश्य शक्ती सादृश्य केली. परमात्मा शक्ती ही अदृश्य असणारी आहे, पण चिंतनाने ती सादृश्य करता येते. आणि ते भगवत भक्तच त्याला एवढी तेवढी कशी तरी असणारी भक्ती लागत नाही.
ती भक्ती फार असणारी निर्मळ लागते, निष्काम असणारी भक्ती लागते. या गोपाळांनी गवळणींनी ती निष्काम भक्ती केली, कारण तो परमात्मा निष्काम असल्यामुळं त्याला सकाम भक्त आवडत नाही. जरी आले सकाम भक्त तर त्या सकाम भक्ताला तुकडा फेकून देतो, ते त्याच्याच नाद लागत. निष्काम परमात्मा आहे. हो, निष्काम निराळा गोपी लावीला चाळा, परब्रह्म निष्काम तो हा गवळी आगळी. वाक्य नवनीत चोरी म्हणती गवळणी हरीचे पावली धरा. म्हणती गवळणी हरीचे पावली धरा. परब्रह्म निष्काम तो हा गवळी आहे, तो निष्काम आहे. त्याला भक्त सुद्धा निष्काम लागतो. आपण आपल्यासाठी भक्ती करतो का देवासाठी करतो? आपण माळ देवासाठी घातली का आपल्यासाठी? आपण गंध आपल्यासाठी लावला का लोकांसाठी? आपण कपडे घातले ते लोकांसाठी का आपल्यासाठी? कोणासाठी? हा, आपल्यासाठी. पोतडी बी घालते ते आपली. लोक नाव ठेवायचे नाही पोतडी घातली. म्हणून आपण लोकांसाठी असणार हे सगळं करतो. चांगलं दिसावं. कोणाला दिसावं चांगलं? या खांबाला. कोणाला दिसावं? माणसांना दिसावं चांगलं. लगेच अशी अशी हात करून मग ती गाडी कोणासाठी? लोकांसाठी. याला काही गरज नाही. ती गाडी घड्याळ आपल्यासाठी असणार असावं. हो, हे आपण आपलं घड्याळ लोकांसाठी आहे. हो, म्हणजे लोकांसाठी असणार, जनमानसासाठी कोणी नाव ठेवू नये, याच्या सगळी प्रक्रिया असणारी हे आहे. तसं भक्ती करत असताना आपण भक्ती आपल्यासाठी करतो का देवासाठी? कोणासाठी करतो? आपल्यासाठीच करतो. दोन माणसं दिसतील आपल्याला भक्तीतली, एक भीतीपोटी भक्ती करणारा आणि एक इच्छापोटी भक्ती करणारा. यांना लिगाडी भक्त म्हटलेले शास्त्राने. लिगाडी. अस्माकं सकल कुटुंबानां द्विपदानां चतुष्पदानां स्थेयं स्थैर्य आयुः. खिडक्या सुपाऱ्यामध्ये सगळे माझे सुखी राहू दे. 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे. 6 पायाचे, 6 पायाचे आहे का? पुढं बांधेल राहत. डोक्यात होती पहिले, डोक्यात. आता नसतील ते. आता लिक्विड आलं ना, शॅम्पू, सनसिल्क शॅम्पू. हे शॅम्पू आल्यामुळं ते मेले ते सगळे. नाही तर पूर्वी खेडेगावामध्ये महिला मंडळाला काही काम नसायचं. जेवण बिवण झाले काही एक बाई उमरीवर बसायची आणि एक बाई पुढं बसायची आणि त्यांच्या गप्पा बी चालायच्या. आणि बाई म्हातारी चांगली होती ग, अजून नव्हती, जायला पाहिजे होती. पण एक 12 महिने झाले ग म्हातारी जाऊन. त्यांच्या गप्पा आता चालू झाले. आणि गप्पा चालता चालता सुद्धा या याला 6 पायाची म्हणते. ऊ आणि लिखा. वा आणि लिखा. सगळे सुखी राहू दे. सत्यनारायणाच्या महापूजेमध्ये हा संकल्प असणार आहे. हे सत्यनारायण देवा, 5चे 50 होऊ दे. येल मांडावर जाऊ दे. मांडव कोसळला तरी चालेल. ही लिगाडी भक्त असणारी आहेत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणार मिळावं काहीतरी म्हणून ती एक भक्त आहे. दुसरी भीतीपोटी येत आम्हाला मरण येऊ नये देवा. त्या भीतीपोटी देवाचं दर्शन घेतात आणि आम्हाला चांगलं काहीतरी मिळावं या पोटी असणारी आशेची बांधली. तुका म्हणे वाया गेली. देवासाठीच केलेली देवाची भक्ती जी आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सुभान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम आदी करून संतांची मांदी आळी आहेत.
यांनी देवासाठी देवाची भक्ती केली म्हणून देव त्यांना प्राप्त झाला. देवासाठी घेऊ मी अवघा भोग याला, अवघा भोग अवघा भोग याला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. सगळ्या भोगाचा त्याग करून एकच भोग त्यांचा फक्त. देव माझा मी देवाचा, ओ विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, या सगळ्याचा त्याग करून आणि हे सर्वस्व एक ईश्वरच असणार आहे आणि मी ईश्वराचा आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्र ओंकार, रुक्षाम यजुरी वच. भगवान असणार आहे, या भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे असं ध्येय करून असणारी वाटचाल, चिंतन, नामस्मरण, साधना, परमार्थाच्या पदावर आरूढ असलेला जो साधक आहे त्याच्या जीवनामध्ये ती ईश्वर शक्ती लवकर प्राप्त असणारी होते. आणि म्हणून या अधिकाराला प्राप्त झालेले जगद्गुरु तुकोबाराय आहे. अनेक शास्त्राचं चिंतन, मंथन, श्रवण, निधी ध्यासन त्यांच्या जीवनामध्ये झालं. पाहिली पुराणे दांडुळली दर्शने, अनेक पुराणे पाहिली, वेद, श्रुती, पुराण. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथाला आधार आहे. आधार कशाचा आधार आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथाला आधार आहे कशाचा? व्यासपीठाचा. खाली राहतं ती व्यासपीठ, व्यासपीठाचा नाही, गीतेचा आधार आहे त्याला. 18 अध्याय गीता आहेत ना, एका एका श्लोकाचं चिंतन माऊलींनी केलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीला आधार आहे गीतेचा. तसं तुकोबाराच्या गाथ्याला कोणता आधार आहे? हो, तुकोबाराच्या गाथ्याला सर्वच ग्रंथाचा आधार आहे. पाहिली पुराणी दांडोळीली दर्शनी. महाराज म्हणतात मी पुराणाचं चिंतन केलं, दर्शनाचं चिंतन केलं. हे जे दर्शनकार आहे 12 होऊन गेलेले, मी त्यांचं चिंतन केलं. सगळे शास्त्राचं चिंतन केलं आणि सगळ्या शास्त्राचा सार म्हणजे तुकोबाराची गाथा आहे. पंचम वेद म्हटलेलं आहे त्याला. पंचम वेद. युम पठाण यांनी पीएचडी केली ज्ञानेश्वरीवर. युम पठाण यांनी पीएचडी केली लवकरात लवकर ज्ञानेश्वरीवर. आणि आता गाथ्यावर पीएचडी करतात. अजून झाली नाही, 6 वर्ष झाली तेव्हापासून पीएचडी करतात गाथ्यावर.
हो, एक जणांना त्यांची मुलाखत घेतली, तुम्ही ज्ञानेश्वरीवर लवकर PhD केली. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी मध्ये जर नाही सापडलं तर ते गीतेमध्ये सापडत होतं, आणि गीतेमध्ये काही नाही सापडत ते ज्ञानेश्वरी मध्ये सापडायची. पण तुकोबरायची जी गाथा आहे ना, कोणत्या कोणत्या ग्रंथाचा आधार घेतला हे लवकर कळत नाही, उमजत नाही. म्हणे एवढं सोपं नाही. ज्याला चांगला माथा आहे त्यालाच गाथा कळतो. जो गाथ्याचा जोडीदार आहे त्याला गाथा कसा. बंबोली टिकड़ीवाली कैलाश की राजा, दम लगानी आजा चिलिम भरानी ताजा, दुडुम दुडुम बंबोले खा गांजे के बोले. सध्या प्रयागराजला चालू असणार आहे. आम्ही जाऊन आलो. सारे साधू एवढ्या थंडीमध्ये एक चिलीम आणली तर थंडी पळून जाते. हो, मला वाटलं होतं एक दोन चिलमा हाणावं तिथं. मी इथं फुकट मिळत तिकडे इकत घेऊन प्यावं लागेल आपल्याला. मी नाही गेलो नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाही चालत. मला आग्रह करतात आमची संन्यासी मंडळी, अरे भाई कैलाशगिरी ले लो भाई, एकदम मार लो बोले. लांब लांब चिलमी, टपुरे चिलमी, सोकून जाळ काढी दिवस. नागा साधू असणारे लोक आहे, फुक फुक की मर गए. हो, फुकून फुकून ओढून ओढून मरून जाते ती बिचारी. आणि त्यांचं कसं आहे, मागण पुढं फोपाटा उड. आमच्या सारख्याच आहे, मागण पुढं फोपाटा उड. संसारिक माणसाने व्यसन मुक्त राहावं. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मत यार. बंदे होशियार रहना वे, साहेब राजी रखना वे. बंदे होशियार रहना वे, साहेब राजी रखना वे. नाही प्यायचं तर संसारिक जीवानी व्यसन मुक्त राहावं. एखादा कॅन्सर जर आला तर सारी जायजत इकून सुद्धा कॅन्सरची बराबरी नाही होत महाराज. पण कॅन्सरचं निदान होतं, पण कधी तो 99% झाल्यावर होतो. 99% झाला मग कळतं डॉक्टरला तो कॅन्सर आहे म्हणून. मग 99% म्हणजे 1% राहिला, त्या 1% सगळी जायजत इकली तरी सुद्धा तो कॅन्सर बरा होत नाही. कॅन्सर होतो फक्त एका गायच्या पुडीना. केवढ्याला मिळते ती? किती? 18. हा, आपण पुडी मिळते ना, पुडी का बोकडी मिळते? पुडी मिळते ना त्याची. हो, गाय छाप केवढ्याला? 8. किती म्हणलं ती? 13 रुपयाला मिळते ती. 13 म्हणजे 13 रुपयामध्ये तुम्ही कॅन्सर बोलून घेतला. एक बिडीचं काय म्हणते त्याला, ते बंडल, बिडीचं बंडल. किती बिड्या राहत त्याच्यात तुम्हाला माहित? 25 बिड्या राहत. त्यांना केवढ्याला मिळत होतो? 20 रुपयाला मिळतो. 20 रुपयामध्ये कॅन्सर तुम्ही उडून घेतला. व्यसनमुक्त जीवन जगा. बिडी प्यायचं ध्यान झालं का फुटाणी खायची. बिडी प्यायचं ध्यान झालं का बदाम खायचे 2-4. बिडी प्यायचं ध्यान झालं का काजू खायचे 7-8. बिडी प्यायचं ध्यान झालं का थोडी बडीशेप खायची. बिडी प्यायचं ध्यान झालं का अंजीर खायची वाळलेली. बिडी प्यायचं ध्यान झालं का मनुकी खायची. खात्रा खिशात ठेवायची दोन्ही कोण. माझ्या खिशात नाहीये, तुम्ही पाहू राहिले ते. मी ठेवीत राहतो. रस्त्याने खायचे आपले थोडी थोडी. कीर्तन करायचं म्हणल्यावर पेट्रोल लागत ना, म्हणून खाजा तुम्ही. पण माझ्या खिशात नका पाहू. त्याचं ध्यान झालं, व्यसन सुटायचं एवढंच औषध आहे. नाही तर त्याला कोणी डॉक्टर नाही, ज्योतिषी नाही, आणि अंगारे धोपारे नाही, काहीच नाही. दारू सोडायची ठरली तरी तोच प्रयोग करायचा. याला कोणता देव नाही, कोणता महाराज सोडणार नाही, आणि कोणता डॉक्टर सोडणार नाही. ती व्यसन आहे. ते व्यसन मरेपर्यंत त्याला सोडत नाही. त्याला
एवढं सोपं नाही. मेल्यानंतर सुद्धा एका स्मशानभूमीतून पायवाट होती, मोटरसायकलवर मी चाललो होतो, माग बसलेलो होतो, तर तिथं मला शिल्पॅक 90 दिसली. तिथं मी त्या गाडीवाल्याला म्हणलं, अरे कोणाच तरी पडली बाबा इथं. ती म्हणे पडली नाही, तुम्हाला ती जळेल जागा दिसना का? जळेल जागा जाळलेली दिसना का? म्हणलं काय भानगड आहे? ती म्हणे स्मशानभूमी नाही, हे जाळलं असन, ते जे जाळलं ते पेताड असन म्हणे. मी म्हणलं मग त्याला जाळलं, मग ही शिल्पॅक का म्हणून ठेवली? त्याने सांगितलं हा माल वळ मिळत नाही म्हणून अर्पण केली. हा माल वर मिळत नाही म्हणून अर्पण केली. पहा तुम्ही, ज्ञानोबा सांगतात, आवडी आणि लाजवी, व्यसने आणि शिनवी. हे व्यसन किती शिनवतं माणसाला. हो, एखाद्याला बिडी नसल्यावर पहा तुम्ही कसं सायरा वायरा होत. भाऊ बिडी गाव तुमच्याकडे? दादा बिडी नाही बा, आम्ही गाव आहे ना, आम्ही काय बिडी बिडी नावाच खुलतो बरं का. तुम्ही नका पिऊ. काही काही माणसाला लजत लागेल ती बिडी पेते. मी त्या एक जणाला धरलं असं गायकाला, म्हणलं काय काय बिडी एवढा चांगला गातो तू, बिडी कशासाठी पेत? ते म्हणे आवाज खुलवतो म्हणे त्याला. म्हणलं मग कीर्तन तर चालू ठेव. येड्याचा बाजार बाबा, नको ते व्यसन, नकोय तुम्ही आम्हाला. हो, संन्याशांनी व्यसन केलं जाऊ दे, ते मरण एकटं मरण, पण सुतक नाही त्याच. तुमच्या माग केवढा बारदाना आहे. घरची एक बायको, खळेतली एक बायको, मळेतली एक बायको, काही लोकांची सोयी ना अशा. तिला 2-4 पोरं, तिला 2-4 पोरं, तिला 2-4 पोरं, एवढं बारदाना आहे ना. एक माणूस जर मिळाला ते सगळं उघडं पडेल ना. बरोबर, या सगळ्याचा पोशिंदा आहे तो, पोशिंदा या सगळ्याचा पोशिंदा आहे. म्हणून प्रापंचिक जीवाने व्यसन करायचं नाही, व्यसन मुक्त जीवन जगायचं. व्यसन मुक्त जीवन जगलं का आयुष्य वाढतंय. व्यसन मुक्त जीवन जगलं का आरोग्य चांगलं प्राप्त होतं, शरीर निरोगी राहत. आणि शरीर निरोगी राहिलं का कवळी कवळी दगड खाल्ले तरी पचते त्याला. याचा अर्थ दगड खायचे असं नाहीये. कोणता माल येऊ द्या, अबकड जीवनसत्व असलेला, खनिज तत्व असलेला कोणता माल जरी याच्यात टाकला तरी हे पोट कुरकुर करीत नाही, कारकार करत नाही. आणि व्यसनी माणसाचं 1-2 घात जास्त झाले की लेलोटा चल झाडी, लेलोटा चल झाडी, लेलोटा चल झाडी, कुठं बसून कुठं नाही. हे रोगी माणूस असणार आहे. रोगी माणसाचं हे पोट चांगलं राहत नाही. म्हणून निरोगी असणारं जीवन असणारं जगायचं आहे. एकच व्यसन लावा आपल्याला फक्त, ती बाकीची व्यसन सोडून द्या. ज्ञानोबा सांगतात आम्हाला त्याचं व्यसन आहे. आम्हा तयाचे व्यसन तो आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान तो मिळे तै. आम्हाला सुद्धा व्यसन आहे, पण नामस्मरणाचं आहे, भगवत चिंतनाचं आहे. या भगवत चिंतनाच्या जोरावर तुकोबारायच्या ठिकाणी एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. ओ, ज्याचं दर्शन नको त्याचं दर्शन झालं. कारण मानवाच्या जीवनामध्ये मानवाच्या गाडीचा बोर्ड आहे अनिच्छा प्रारब्ध, संतांच्या गाडीचा बोर्ड आहे स्वइच्छा प्रारब्ध, आणि देवाच्या गाडीचा बोर्ड आहे परीक्षा प्रारब्ध. परीक्षा प्रारब्ध म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने परमात्म्याला अवतार धारण करायला लागतो. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, आणि येला रूपा बळे. हो, त्याला बळच आणलं. या भगवत भक्तांनी त्याची स्तुती केली म्हणजे परीक्षा प्रारब्ध आहे. संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. यायचं असलं तरी स्वातंत्र्य आहे,
घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया जन्म स्वतःच्या इच्छेने म्हणून त्याला स्वइच्छा प्रारब्ध म्हटलेलं आहे. थांबायचं ठरलं तरी स्वइच्छा आहे आणि जायचं ठरलं तरी स्वइच्छा आहे. हो, ज्ञानोबारायचं जीवन पहा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाकडे दृष्टी शिफ्ट करा. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली कितव्या वर्षामध्ये घेतली? ज्ञानोबारायांनी समाधी घेतली कितव्या वर्षामध्ये? ज्ञानेश्वर महाराज माहिती ना तुम्हाला? ते आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज. नारायणगावची माणसं तुमच्या ओळखीची असतील. नारायणगावची कोण होती? कोणी हो नारायणगावचे? लोकनाट्य तमाशा मंडळ कोण होतं तिथलं नारायणगावचं? हे आपलं आळे भाडेजवळचं नारायणगाव, तिथलं कोण होतं? लोकनाट्याची तमाशा मंडळाचे कोण होते? हा, तुकाराम खेडकर तिथली होती का? सगळ्याला माहिती, पण सांगा ना कुठे. त्यांना वाटलं आपण यादीत नाव चाललं आपलं. ज्ञानेश्वर महाराज असणार माहित नाही का आपल्याला? ज्ञानेश्वर महाराज हे आळंदी असणारी या ठिकाणी समाधी घेतली. यांनी कितवी वर्षात घेतली ती? 22 वर्षामध्ये घेतली. हो, चुकत काय चुकत काय म्हणून कुणी बोलत नाही. चुकायचं काही नाही. हो, जे माहित असेल ते सांगायचं. चुकलं चुकलं. इथं कुठं असणार आपल्या शिक्षा आहे का? हो, एवढा माल्ल्या एवढा पैसा नेला त्याला अजून शिक्षा नाही. आता आणायचं त्याला भारतात. चालू ही प्रक्रिया. केवढा पैसा लुटला त्यांनी भारतात, बाहेर देशात नेऊन ठेवला. हो, अजून बरेच पैसे भारतातले बाहेर देशात. अजून 3 पंचवार्षिक मोदीला निवडून द्यावं लागेल तुम्हाला. मग तुमच्या रस्त्याला खड्डे राहणार नाही. म्हणजे मी भाजपचा आहे असं समजू नका. मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी वारकरी पक्षाचा आहे. पण यांची जी धोरण आहेत, काय सांगू राहिला म्हणे तो कांद्याला आहे का भाव? कांद्यावरच काय घेऊन बसली तुम्ही? जी उठत सोडत कांदा, उठत सोडत कांदा. सारे येवलेचे लोक आमच्याकडे आले गंगा तडीला. हे जे पाण्यात गेलेली जमीन उघडी पडलेली ना बॅकवॉटरची, सगळ्यांनी 5 एकर 6 एकर 7 एकर 10 एकर कांदा केला. आणि त्यांचं येवलेवाल्याचा आवरेज आहे 200 ते 250 क्विंटल एकरी. आणि सांगा तुम्ही तो कांदा कुठेकडे न्यायचा? तो काय फ्रीज मध्ये ठेवता येतो? डाळिंब मी 9 महिने ठेवलं होतं. डाळिंब किती महिने? 9 महिने. मला एक पेटर आलं होतं, वाकडीला दिलं होतं, श्रीरामपूर वाकडी. पहिलाच बाग त्यांचा माझ्या हस्ते असणार पूजा केली, सुरू केलं त्यांनी. 1 पेटर 2 पेटर दिले. एक खाल्ला मी, एक पेटरातले काही शेलकी तसेच ठेवले. म्हणलं फ्रीज मध्ये किती दिवस राहील डाळिंब पाहू. 9 महिने डाळिंब राहिला फक्त, वरून कडक झाला फक्त, पण मधले तरी बी तसेच राहिले त्याचे.
हो, म्हणजे असा काहीतरी माल असताना उत्पन्न काढा. ते म्हणे पाणी पाणी नाही ना आम्हाला 12 महिने. मग हे 3.25 3.5 महिन्याचं पीक आहे. अरे बाबा, सगळेच लोक त्या कांद्याकडे जर गेले तर कांद्याला फक्त 6 रुपये भाव मिळाला तरी शेतकऱ्याला परवडतो कांदा. काय म्हणणं आहे तुमचं? मी शेतकरीच आहे, माझ्याकडे 25 एकर जमीन आहे, संस्थांची आहे, मी शेतीच करतो, सगळी ड्रीप पद्धत आहे. मग परवडत नाही, शेती परवडत नाही असं कोण असणार म्हणतं. पण काही मंडळींनी शेतकऱ्याचं भांडवल केलं, भांडवल, त्याच्या नावावर ओरडायचं काम चालू आहे. हो, 50-60 वर्ष झाली रोड जशी तशीच. 1 किलोमीटरला 250 खड्डे, कोणाच्या मनक्यात गॅप आहे, कोणाच्या मानीत गॅप आहे, कोणाच्या कमरात गॅप पडला. त्या मोटरसायकल पडलेला आहे, याला कमराला पट्टा, मानीला पट्टा. काय वानगडे गॅप पाडा. अरे रस्ता, पाणी आणि वीज शेतकऱ्याला जर व्यवस्थित असली तर शेतकरी आज सुखीच आहे. अजून एक दुसरी बाजू सांगतो मी, अजून एक दुसरी बाजू सांगतो. माणसाला काय रोज आहे तुमच्याकडं? माणसाला हो, मी 300 रुपये रोज देतो. फक्त आपला मठ सांभाळायचा, थोडं झाडून घ्यायचं, नाही वाटलं तर पूजा करायची आणि फक्त सांभाळायचं. 300 रुपये रोज देतो माणसाला. आणि त्यांची मंडळी असेल तर आपल्या शेतात काम आहेत, 150-200 रुपये रोज त्यांना दे. म्हणजे तिचे 200 आणि याचे 300 किती झाले? 500. 5 त्रिक महिन्याला किती झाली? 15,000 झाली. 15 गुणिले 12 किती झाली? 15 गुणिले 12 किती झाली? हा, 1,74,000. बरोबर आहे. पण ती गणित बरोबर केलं का तुम्ही? हा, 5 त्रिक 15, 15,000 म्हणजे ती 1.5 लाख ते झाली. हा, आहे का नाही? 1.5 लाख ते झाली. आणि ती वर्षे 2 राहिली तशी, म्हणजे किती झाले? हो, एवढे पैसे त्याचे राहते. उडून उडून किती जरी मजा केली त्यांनी, 1 लाख रुपये जरी उडले वर्षात तर 50,000 बँक बॅलन्स राहते. पण हा ताळा नाही ना आमच्यात. आम्हाला 3 पुड्या एकत्र केल्या मग त्या तोंडात टाकल्या का मग संडास होतो. पिढीचे 1-2 झोरके मारले का मग संडास म्हणते उठा उठा साधू संत, साधा डबड्याचा. तो आमच्या पोराच्या लग्नामध्ये डीजे जर लावला नाही तर त्याला पोरं होणार नाही का? तो म्हणे 1,21,000 डीजे, एसी डीजे म्हणे. सांगा तुम्ही. आणि माणसं म्हणते शेतकरी हा खाली आला, शेतकरी खाली आला. शेतकरी नाही, शेतकरी आजही सुखी आहे. पण स्वतः गावात जायचं सोडून दे, राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकू नको, ग्रामपंचायत मध्ये काही पडलेलं नाही. आपली शेतीच व्यवस्थित असणारी जर केली तर ती असणारी आहे. म्हणून थोडं पर्जन्य असा तसा करतोय. तर तेवढ्या असणाऱ्या खरीप रब्बी जरी नाही आलं तर खरीपाच्या पिकावर सुद्धा तो जीवन जगू शकतो. फक्त बिगर व्यसनी राहा आणि मौज मजामध्ये पैसे असणारी घातली नाही का तो सुखी असणार आहे. म्हणजे इच्छेप्रमाणे मानवाच्या जीवनामध्ये सगळं होईलच असं सांगता येणार नाही. ज्याच्याकडून घ्यायचे तो अगोदर भेटावा, ज्याच्याकडून घ्यायचे तो अगोदर भेटावा. तो नाही भेटत, ज्याला द्यायचे तेच राम राम. त्याला वाटलं बरं का तुम्ही पैसे नाही आणले त्याच्याकडून आणायचे होते. मग मंडळीला सांगतो बाबा यांना काही चहा पाहिजे, मी आत्ता येतो जाऊन. गाडीला किक आणतो जातो घरी तर बाईला विचारतो कुठे गेले पाटील, कुठे गेले? ते आत्ता ई स्टँड कडे गेले. ई स्टँड कडे जातो, स्टँड कडे
तिथं गेल्यानंतर रत्नार विचारतो राम भाऊ पाहिले कोणी म्हणे आता एसटीत बसून गेले संगमनेरला गेले बाबा म्हणे ज्यांना कपाळाला हात लावला आपल्याला पैसे द्यायचे हे रोजगाराचे पैसे द्यायचे बाया लावलेले खुरपायला त्यांचे पैसे द्यायचे इकडे तिकडे दुसऱ्याच्या गळ्यामध्ये हात घातला पैसे उसने आणले सगळी मिठामठी केली ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो अगोदर भेटावा पण तो भेटत नाही ज्याला द्यायचे त्याचाच राम राम पाहिला डोक्याचे केस पांढरे होऊ नये असं सगळ्याला वाटत मग कोणा केली ती एकानं सांगितलं देवाने केली म्हणजे देवाचं हेअर कटिंग सलूनचं दुकान आहे की हेअर ड्रायचं काळे करतो पांढरे करतो त्याचं हे दुकान आहे का नाही नाही आमची इच्छा नाही ते पांढरे केस व्हावे ओ हे लाल गाल आहे ना लाल बंद सफरचंद असेच राहावे नेहमी पण खोबऱ्याची वाटी झाली असे मुख गळत असे नाक श्लेष्मा परी संसार कुठे पाठीमागे लागत असतो का हा संसाराच्या पाठीमागे लागतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात स्वइच्छा प्रारब्धाने भगवत नामचिंतन असणार केलं आणि एवढा अधिकार प्राप्त झाला एवढी दिशा असणारी तुकोबारायच्या जीवनामध्ये मिळाली आणि एवढा अनुभव त्यांनी या आपल्या जीवनामध्ये असणारा प्राप्त केला की ते निर्जीव वस्तूच सुद्धा मन ओळखत होते या निर्जीव वस्तूंच्या आणि मनामध्ये काय आहे हे तर त्यांनी ओळखलं आपल्याला सजीव वस्तूच मन ओळखता येत नाही संतांचं पहा दृष्टी जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण पाहे तिकडे माय बाप विठ्ठला हे रखुमाई अशी दृष्टी भंडाऱ्या डोंगरावर नामस्मरण करत असताना एक दिवस सकाळी आपल्या इंद्रियांनी आपल्याला मदतची गोष्ट तुमच्या मानवाला नको आहे तिचं दर्शन तुम्हाला होणार आहे मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी काय नाही दात खेळे बसलेले पाणी मारा तोंडावर पाणी मारा तोंडावर पाणी मारा जरा करणामुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी शेवटली घडी बुडताना लगे वेळ साधावा Oh
तिकडं अरे कोणी देव दुर्लभ नरदेह प्राप्त झाला। पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशी करा, सोमवार करा, भगवंताचं नामचिंतन करा। वाट्याला आलेला उद्योग व्यवसाय बिझनेस व्यापार उद्योग धंदा काम नोकरी काय असेल ते दणकून सणकून करा। ते करत असताना आई वडिलांना विसरू नका। गोमाते निमित्त या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा परमपूजनीय आदरणीय हरिभक्तिपरायण कीर्तन प्रवचनकार गायनाचार्य आमचे जगनजी महाराज यांनी माझ्याकडे ती सेवा दिली। त्या नियमा